नमस्कार, मी रुपाली. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सिद्धी फूड्स अँड स्पायसेसमध्ये. आज मी बनवणार आहे मूग आणि उडदाचे पापड. हा मसाला मी घरीच तयार केलेला आहे. इथं मी मिरे घेतलेले आहेत, हिंग घेतला आहे, जिरं घेतलेलं आहे कुटलेलं, पापडखार घेतलेलं आहे आणि मीठ घेतलेलं आहे. हे सर्वच्या सर्व जिन्नस मी या गरम पाण्यामध्ये टाकून घेणार आहे आणि त्याला गार होईपर्यंत थांबणार आहे. आणि त्यानंतर आपण 1 किलो पिठामध्ये अर्धा किलो उडदाचं पीठ आणि अर्धा किलो मुगाचं पीठ घेतलेलं आहे मी. तर ह्या पिठामध्ये आपण हे पाणी टाकून भिजवून घेणार आहोत. तर इथे मी 15 ग्रॅम मिरे घेतलेले आहे, 5 ग्रॅम हिंग घेतलेला आहे, जिरं 7 ग्रॅम घेतलेलं आहे, 30 ग्रॅम पापडखार घेतलेला आहे आणि 25 ग्रॅम मीठ घेतलेलं आहे. असं हे 1 किलोचं माप आहे. तर मी अशा पद्धतीने आता हे गरम झालेलं आहे. पूर्ण पाणी गार झाल्यानंतर आपण हे जे पीठ घेतलेलं आहे मुगाचं आणि उडदाचं, ते पीठ आपण भिजवून घेणार आहोत आणि त्याला थोडा 2-1 तासासाठी आपण तसंच भिजत ठेवणार आहोत, मुरू देणार आहोत तो उंडा. आणि त्याच्यानंतर आपण ते पीठ कुटून आणि त्याचे आपण पापड बनवणार आहोत. थोडं थोडं पाणी टाकून आपण हे पीठ भिजवून घेणार आहोत. याच्याने थोडेसे पापड काळसर दिसतात, पण जो मसाला असतो तो पूर्ण पाण्यामध्ये हे म्हणजे त्याचा फ्लेवर उतरतो आणि पापड खूप छान लागतात. म्हणून मी अशा पद्धतीने बनवते. हा बघा, इथे उंडा आपण तयार केलेला आहे. 2 तास याला मी मुरत ठेवलं होतं, रेस्ट करायला ठेवलं होतं. आता ते आपण याच्यावर पाट्यावर कुटून घेऊया आणि लाट्या बनवून पापड तयार करूया. थोडंसं तेल लावून घेतलं, मुसळीला पण थोडंसं तेल लावून घेऊ आणि हे पीठ चांगलं मऊसूत एकदम मस्त कुटून घेऊया आपण. किती कडक गोळा भिजलेला आहे, हा पूर्णपणे मऊ होऊन जाईल. आता मग आपण सगळं कुटून घेतलेलं आहे. आता याचे आपण लाट्या बनवणार आहोत. अशा पद्धतीने आपण एकसारख्या लाट्या बनवून घेऊया. आणि पापड बारीक लाटून घेऊया. एकदा नक्की ट्राय करा असा पापड. मी पापड पण मी सेल करते. जर कोणाला पापड हवे असतील तर मी कुरिअर सेवा पण आहे आपल्याकडे उपलब्ध. सर्व पापड अशा पद्धतीने लाटून घ्यायचे. अशा पद्धतीने आपले पापड तयार होत आहेत. पापड वाळल्यानंतर मी भाजून बघितला, खूप सुंदर पापड आलेला आहे, एकदम कुरकुरीत आणि छान. तोंडात टाकल्याबरोबर पाणी होतं. एकदा नक्की ट्राय करा. तुम्हाला जर जमत नसेल तर माझ्याकडनं तुम्ही विकत घेऊ शकता. हा पापड मी तळून पण बघितला. चला तर मग कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ मला कमेंट्सद्वारे कळवा. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.